हे काही साधारण सूर्यग्रहण नाही आहे, कारण या सूर्यग्रहणानंतर 4 अशा राशी आहेत ज्यांचे नशीब 2 ऑक्टोबरच्या दिवशी बदलणार आहे। मातांनो, बहिणींनो, तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण या वर्षी 2 ऑक्टोबरला लागणार आहे। ग्रहण किती वेळेचे असेल आणि भारतात कुठे कुठे दिसणार आहे, आणि 12 राशींपैकी अशा 4 नशीबवान राशी आहेत ज्यांचे नशीब या सूर्यग्रहणानंतर बदलणार आहे। म्हणजे त्यांना त्यांच्या नशिबांची साथ मिळणार आहे, म्हणजे महादेव त्यांच्यावर खूपच प्रसन्न झाले आहे, आणि ज्याच्यावर महादेवाची कृपा होते त्याचे जीवनच बदलते, त्याचे नशीब बदलते। म्हणूनच आपण सर्वांना हात जोडून विनंती आहे की संघर्ष ते यश चॅनलच्या या व्हिडिओमधील सर्व माहिती पूर्ण पाहावी, कारण मातांनो आणि बहिणींनो, ही काही साधारण सूर्यग्रहण नाही, तर एक अत्यंत घातक सूर्यग्रहण आहे। कारण 12 राशींपैकी 4 नशीबवान राशी आहेत ज्यांचे नशीब या सूर्यग्रहणानंतर बदलणार आहे। म्हणून कृपया कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा। तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा, ज्यामुळे तुम्हाला अशीच ज्ञानवर्धक आणि महत्त्वाची व्हिडिओ वेळेवर मिळेल। मित्रांनो, चला आपण या सर्व गोष्टींचा तपशीलवार आढावा घेऊया। सूर्यग्रहणाचे वेळ आणि सूतक काळ काय असणार आहे ते पाहूया। भारतीय वेळेनुसार या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबरला लागणार आहे। या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी बुधवारी लागणार आहे। हे आंशिक सूर्यग्रहण असेल, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल। पंचांगानुसार या वर्षाचे दुसरे सूर्यग्रहण अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला पडणार आहे। हे सूर्यग्रहण रात्री सुरू होईल आणि रात्री संपणार आहे। या ग्रहणाची एकूण कालावधी काही तास असेल। सूर्यग्रहणाचे सूतक काळ ग्रहणाच्या आधी सुरू होईल। या दृष्टीने 2 ऑक्टोबरला लागणाऱ्या सूर्यग्रहणाचे सूतक काळ सकाळी सुरू होईल। सूर्यग्रहण भारतात कुठे कुठे दिसेल ते सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सूतक काळात कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही। गर्भवती महिलांनी या काळात विशेषतः काळजी घ्यावी। आपल्या पृथ्वीची परिक्रमा करणारा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो। यामुळे पृथ्वीवर सूर्याचे दर्शन थांबते आणि यालाच सूर्यग्रहण म्हणतात। या स्थितीत पृथ्वीवरून सूर्य पूर्णतः किंवा अंशतः दिसणे शक्य नसते। अशा स्थितीत चंद्र सूर्याच्या प्रकाशाला आंशिक किंवा पूर्णपणे अडवतो आणि पृथ्वीवर सूर्य दिसणे बंद होते। तुम्हाला सांगू इच्छितो की सूर्यग्रहण कधी होते। ही खगोलीय घटना नेहमी अमावास्येला होते। ग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकतो, ज्याला आंशिक किंवा खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात। परंतु कधी कधी चंद्र संपूर्ण सूर्याला झाकतो, ज्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात। लक्षात ठेवा, पूर्ण सूर्यग्रहण पृथ्वीच्या एका खूपच लहान भागातच दिसते, जो सामान्यतः 250 किलोमीटर व्यासाचा असतो, आणि बाकीच्या पृथ्वीवर तेच ग्रहण आंशिक सूर्यग्रहण म्हणून पाहिले जाते। चंद्राच्या गतीमुळे चंद्राला पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याच्या समोरून जाण्यास सुमारे 2 तास लागतात, आणि या दरम्यान चंद्र जास्तीत जास्त 7 मिनिटांसाठी सूर्याला पूर्णपणे झाकतो। या दरम्यान पृथ्वीच्या त्या भागात दिवसाही रात्रीसारखे वातावरण होते। सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सूतकही मान्य होणार नाही। परंतु 12 राशींपैकी 4 राशींवर त्याचा प्रभाव संपूर्णपणे राहील। मातांनो, बहिणींनो, आम्ही तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की हे भारतात कुठे दिसणार आहे, परंतु त्याआधी जाणून घेऊया की या सूर्यग्रहणानंतर कोणत्या भाग्यवान राशींचे जीवन बदलणार आहे। या सूर्यग्रहणानंतर या राशींचे भाग्य उजळणार आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की भगवान भोलेनाथ 12 राशींपैकी या 4 राशींवर खूप प्रसन्न झाले आहे, ज्यामुळे या राशींच्या जीवनातील सर्व दुःख, वेदना आणि त्रास संपणार आहेत, आणि त्यांच्या जीवनात महादेवांच्या आशीर्वादाने अपार आनंद आणि सुख येणार आहे,
ज्यामुळे त्यांचे जीवन बदलून जाईल. मित्रांनो, त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ज्यांना महादेव मोठी खुशखबरी देणार आहेत आणि त्यांचे जीवन बदलणार आहे, हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण हा व्हिडिओ त्या राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे काही साधारण सूर्यग्रहण नाही, तर या राशींचे नशीब या सूर्यग्रहणानंतर बदलणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी महादेवांचे खरे भक्त असाल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा, ज्यामुळे तुम्हाला महादेवांचे आशीर्वाद मिळू शकतील. त्या भाग्यवान राशींपैकी पहिली राशी मकर आहे. मकर राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की महादेवांची अपार कृपा तुमच्यावर राहील, ज्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना व्यापारात आणि व्यवसायात वाढ होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती मिळेल. जे लोक विदेशात जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी देखील संधी उपलब्ध होणार आहे. या राशीच्या व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे सर्व काम यशस्वीपणे पूर्ण कराल. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा मकर राशीवर आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि त्रास दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनात अपार आनंद येणार आहे, ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल. मित्रांनो, या यादीतील दुसरी भाग्यवान राशी म्हणजे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी देखील चांगला काळ येत आहे. महादेव यांच्या कृपेमुळे तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल, ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल. तुम्हाला नवनवीन यशाच्या संधी मिळतील आणि त्या संधींचा उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती कराल. तुमची अडलेली कामे आता पूर्ण होतील आणि तुमचे नवे उपक्रम यशस्वी होतील. महादेव यांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील आणि तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही कोणती योजना बनवत असाल तर ती योजना यशस्वी होईल. मेष राशीच्या लोकांवर महादेवांची विशेष कृपा आहे आणि त्यामुळे तुमचे जीवन आता बदलणार आहे. पुढील राशी म्हणजे कन्या राशीच्या लोकांना सांगायचे आहे की महादेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे. तुम्हाला केवळ धनलाभ होणार नाही, तर तुमच्या व्यापारातही मोठी प्रगती होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नतीसह वेतनवाढ होण्याचे संपूर्ण योग आहेत. तसेच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न बघत आहेत त्यांचे हे स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. महादेवांची कृपा कन्या राशीवर कायम आहे, ज्यामुळे व्यापारात जास्त फायदा होईल आणि धनलाभ होण्याच्या अनेक संधी मिळतील. ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांना लवकरच संतती सुख मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील, तसेच सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. ज्यांना नवीन वाहन खरेदी करण्याची योजना आहे त्यांची योजना देखील यशस्वी होईल. महादेव यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, ज्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला धनलाभ, अनेक यश आणि संधी मिळतील, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढील भाग्यवान राशी धनु आहे. धनु राशीच्या लोकांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळणार आहे आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. अडलेली कामे पूर्ण होतील आणि कुटुंब आणि मित्रांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. महादेवांच्या कृपेमुळे तुमच्या आर्थिक समस्यांचा अंत होईल आणि तुम्हाला धनलाभ आणि यश मिळणार आहे. पुढील राशी ती म्हणजे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आता आनंद आणि यशाचा काळ येणार आहे. महादेवांच्या कृपेमुळे तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल, व्यापारात वाढ होईल
आणि नोकरीत प्रमोशनसह वेतनवाढ होण्याचे योग आहेत आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा.